नमस्कार, मैं रिंकी वाजपेयी। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। भंडारा शहर के गांधी चौक पर कश्मीर के पहलगाम में हुई दर्दनाक आतंकी हमले के खिलाफ कांग्रेस द्वारा श्रद्धांजलि सभा आयोजित की गई। आतंकी हमले में 26 लोगों की निर्मम हत्या ने पूरे देश को झकझोर कर रख दिया। सांसद प्रशांत बड़ोले और कार्यकर्ताओं ने मोमबत्तियों और तिरंगे के साथ शहीदों को श्रद्धांजलि अर्पित की। सभा के दौरान 2 मिनट का मौन रखकर मृतकों को सम्मान दिया गया। सांसद बड़ोले ने इस हमले की कड़ी निंदा करते हुए सरकार से कठोर कार्यवाही की मांग की। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा कि अगर पाकिस्तान जिम्मेदार है तो उसे मुंह तोड़ जवाब देना चाहिए। सभा में मौजूद हर व्यक्ति के चेहरे पर गम और गुस्से के भाव साफ झलक रहे थे। असे हल्ले या भारत देशावर, भारताच्या जनतेवर झाले नाही पाहिजेत, याकरता सरकारनं काळजी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीला आत्मचिंतन करण्याची भारताला गरज आहे की हल्ले झाले कशामुळे आणि या सगळ्या पर्यटकांच्या आणि त्यांच्या शोकाकुल परिवारांच्या आम्ही सगळेजण भंडाऱ्याने गोंदिया जिल्ह्यातील समस्त जनता त्यांच्या सोबत आहोत। तिथं झालेल्या शहीदांचं आम्ही सगळेजण श्रद्धांजली त्यांना वाहतो। असे हल्ले या भारत देशामध्ये झाले नाही पाहिजेत, यासाठी सरकारला आम्ही विनंती करतो आणि पाकिस्तानामुळे हे हल्ले झालेले असतील तर त्यांचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारनं आणि आम्ही सगळ्यांना मिळून या पाकिस्तानवर त्याला जबाब द्यायला पाहिजे। याकरता सगळेजण संघटित होऊन पाकिस्तानला त्याचा धडा मिळाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सामान्य परिस्थिती झाली पाहिजे। तो कोणताही धर्माचा असो, जातीचा असो, असं त्याच्यावर अत्याचार झालं नाही पाहिजे। खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस के साथ।